लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं क्रिस्टल सिस्टीम आणि त्यामध्ये ब्रेव्हिस लॅटिस पाहिलेली होती, क्यूबिक सिस्टीम पण पाहिलेलं होतं, सिम्पल क्यूबिक, बॉडी सेंटर्ड आणि फेस सेंटर्ड, आणि नंतर नंबर ऑफ पार्टिकलची स्टडीसुद्धा आपण केलेली होती. आता नेक्स्ट जो आहे दॅट इज द पॅकिंग ऑफ द पार्टिकल इन द क्रिस्टल लॅटिस. प्रत्येक क्रिस्टल लॅटिसमध्ये पॅकिंग असते आणि ते पॅकिंग कशा पद्धतीने राहते तर एव्हरी पार्टिकल आर क्लोज पॅक इन द क्रिस्टलाइन सॉलिड. प्रत्येक पार्टिकल हा क्रिस्टलाइन सॉलिडनी बनलेला असतो, म्हणजे प्रत्येक पार्टिकल हा तिथला काय असतो, क्लोज पॅकमध्ये प्रेझेंट असतो. आणि एव्हरी पार्टिकल म्हणजे प्रत्येक पार्टिकल हा सेपरेटली काय असतो, हार्ड स्पिअरमध्ये असतो. त्याच्यामुळे त्याच्या आजूबाजूला असणारे जे पार्टिकल्स असतात, त्याचे नेबरिंग जे स्पिअर्स असतात, त्याच्यावर त्याचं कोऑर्डिनेशन नंबरसुद्धा डिपेंड झालेलं असते. जर तुमच्या आजूबाजूला 2 पार्टिकल्स प्रेझेंट असेल तर कोऑर्डिनेशन नंबर 2, वर आणि खाली जर एक पार्टिकल असेल आणि आजूबाजूला 2 असतील तर तुमचं कोऑर्डिनेशन नंबर झालं 4, किंवा एकाच पार्टिकलला 6 स्पिअर जर टच असतील तर कोऑर्डिनेशन नंबर झाला 6. तर मॅग्निट्यूड ऑफ द कोऑर्डिनेशन नंबर इज मेजर ऑफ द कॉम्पॅक्टनेस ऑफ द सॉलिड. म्हणजे कॉम्पॅक्टनेस असतो कारण मॅग्निट्यूड ऑफ कोऑर्डिनेशन नंबर, जेवढा कोऑर्डिनेशन नंबर वाढत जाईल तेवढा सॉलिडचा काय होत जाईल, कॉम्पॅक्ट वाढत जाईल. म्हणजे तो कुठेही म्हणजे तो कसाही कॉम्पॅक्ट होऊ शकणार नाही. जर प्रत्येक स्पिअरच्या अवतीभोवती भरपूर प्रमाणामध्ये पार्टिकल्स क्लोजर अटॅच असतील तर त्याचा कोऑर्डिनेशन नंबरसुद्धा काय होत जाईल, लार्ज कोऑर्डिनेशन नंबर होत जाईल. मीन्स द कोऑर्डिनेशन नंबर इज द लार्ज, द इट इज अ डिपेंड अपॉन द क्लोजर पार्टिकल ऑफ द स्पिअर. म्हणजे स्पिअरच्या अवतीभोवती जेवढे क्लोजर पार्टिकल आहे त्यावर ते डिपेंड राहणार आहे. तर सॉलिड स्टेटमध्ये आपण जी पॅकिंग बघितलेली आहे क्रिस्टल लॅटिसची, याच्यासाठी हे पूर्ण पॉईंट्स इम्पॉर्टंट आहे. एक आहे एव्हरी पार्टिकल आर क्लोज पॅक इन द क्रिस्टलाइन सॉलिड. सेकंड आहे एव्हरी इंडिव्हिज्युअल पार्टिकल इज द ट्रीटेड ॲज द हार्ड स्पिअर. म्हणजे प्रत्येक सेपरेट जो पार्टिकल असतो तो एक हार्ड स्पिअरमध्ये असतो. आणि द नंबर ऑफ द नेबरिंग पार्टिकल्स किंवा स्पिअर असतात त्याच्यावर डिपेंड असते कोऑर्डिनेशन नंबर डिपेंड असते. आणि जेवढं कोऑर्डिनेशन नंबर असेल तेव्हा सॉलिडचा काय होत जातो, कॉम्पॅक्ट वाढत जातो. लार्ज कोऑर्डिनेशन नंबर जर प्रेझेंट असेल म्हणजे हे कशावर डिपेंड राहते, जर स्पिअरच्या अवतीभोवती भरपूर प्रमाणामध्ये जर स्पिअर प्रेझेंट असतील तर जास्त जर स्पिअर प्रेझेंट राहिले तर त्याचं कोऑर्डिनेशनसुद्धा काय होत जाईल, इन्क्रीज होत जाईल. आणि कोऑर्डिनेशन नंबर जर इन्क्रीज होत गेला तर सॉलिड हा कसा होत जाईल, कॉम्पॅक्ट होत जाईल. जर कोऑर्डिनेशन नंबर इट इज द डिपेंड अपॉन द विच पार्ट दॅट इज द नेबरिंग स्पिअर विच इज प्रेझेंट इन द स्पिअर. म्हणजे जेवढे नेबरिंग स्पिअर प्रेझेंट राहतील तेवढा त्याचा कोऑर्डिनेशन नंबरसुद्धा काय राहणार आहे, प्रेझेंट राहणार आहे. आता आपण बघितलेलंच होतं की पॅकिंग हे कशावर डिपेंड नसते. तर त्यातला पहिला जो आहे पॅकिंग तो म्हणजे आहे आपला क्लोज पॅक स्ट्रक्चर. क्लोज पॅक स्ट्रक्चरला डिफाईन करण्यासाठी त्याच्यामध्ये 2 आपल्याला डायमेन्शनल मिळणार आहे क्लोज पॅकिंगमध्ये. एक जो डायमेन्शन आहे, एक आहे फर्स्ट दॅट इज द 1 डायमेन्शनल आणि दुसरा जो आहे दॅट इज द 2 डायमेन्शनल. तर पहिले आपण 1 डायमेन्शनलबद्दल बोलूया. तर 1 डायमेन्शनलमध्ये काय असते, पार्टिकल हा एकामेकाला अगदी एका रोमध्ये, आपण जसं सगळ्यांना माहिती, एका रोमध्ये तुम्ही प्रार्थनेला हजर राहता, एका रोमध्ये प्रेझेंट राहता, एकामागोएक अगदी एका लाईनमध्ये एका रोमध्ये प्रेझेंट राहतात. ती झाली तुमची 1 डायमेन्शनल. म्हणजे त्याला वरही कोणी पार्टिकल राहत नाही, खाली पण पार्टिकल अटॅच राहत नाही, फक्त तो एकामेकाच्या अवतीभोवती अटॅचमेंट राहते, तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, 1 डायमेन्शनल पार्टिकल. मीन्स 1 डायमेन्शनल पार्टिकल इज रिझल्ट इन द अरेंजमेंट ऑफ द स्पिअर टू टच द इच अदर इन द रो. म्हणजे एका रोमध्ये एकामेकाला ते काय झाला होतात, अटॅच होतात. मग आहे आपला 2 डायमेन्शनल क्लोज पॅकिंग. तर 2 डायमेन्शनल क्लोज पॅकिंगमध्ये काय होत आहे, देर आर नथिंग बट द प्लॅनर स्ट्रक्चर. तो अगदी प्लॅनर स्ट्रक्चरमध्ये राहतो, प्लेन स्ट्रक्चरमध्ये राहतो. जसं आपला पेपर माहिती आहे, तो पेपर कसा प्लेन असतो, त्या पेपरच्या प्लेन स्ट्रक्चरमध्ये तो प्रेझेंट असतो. तो कुठेही म्हणजे त्याला कुठेही बॉन्डिंग राहणार नाही, तो त्या प्लेन स्ट्रक्चरमध्ये राहते. बट इट इज नथिंग बट द स्टॉकिंग ऑफ द रो ऑफ टू द फॉर्म स्ट्रक्चर. आणि त्याच्यामध्ये स्टॉकिंग राहते म्हणजे कसं, जसं एकाखाली एक प्लॅनर म्हणजे एकाखाली एक असं पूर्ण प्लॅन स्ट्रक्चर. म्हणजे एक रो झाली की लगेच त्याच्या खाली दुसरी रो तयार होणार, लगेच त्याच्या खाली तिसरी रो तयार होणार, लगेच त्याच्या खाली चौथी रो तयार होणार. हे झालं तुमचं प्लॅनर स्ट्रक्चर. पण स्टॉकिंग रो म्हणजे काय, स्टॉकिंग रो म्हणजे जर तुमचे 5 पार्टिकल खाली असतील तर खाली एक पार्टिकल सोडून दुसरा पार्टिकल 5 पार्टिकलची रो तयार करेल. मग तो अजून परत एक पार्टिकल
समोरची रो पकडून परत एक पार्टिकल तयार करणार आहे. म्हणजे ही काय झाली, याला स्टॉकिंग झाली. आपण पुढे डायग्राममध्ये बघणारच आहोत की स्टॉकिंग म्हणजे काय आहे. तर ही जी आहे स्टॅकिंगमध्ये, तर स्टॅकिंगमध्ये काय होते आहे, जर एका रोवर दुसरी रो कोलाईड होत आहे, पण एक पार्टिकल सोडून तू लगेच ते दुसरी रो तयार करते, मग लगेच एक पार्टिकलला समोर घेऊन तो ती रो कंप्लीट करते आहे, त्याला म्हटलं जाते स्टॅकिंग. तर क्लोज पॅक स्ट्रक्चरमध्ये आपल्याला 2 डायमेन्शनलमध्ये मिळते आहे. एक डायमेन्शनल म्हणजे फर्स्ट डायमेन्शनल, सेकंड डायमेन्शनल. तर फर्स्ट डायमेन्शनलमध्ये स्पियर हे रोमध्ये प्रेझेंट असतात. सेकंड डायमेन्शनमध्ये जे पार्टिकल्स असतात ते प्लॅनर स्ट्रक्चरमध्ये प्रेझेंट असतात. आणि प्लॅनर स्ट्रक्चरमध्ये एक पार्टिकल प्रेझेंट असतो किंवा एक स्ट्रक्चर प्लॅनरमध्ये आपल्याला मिळतो. तर सेकंड जो स्ट्रक्चर आहे, सेकंड स्ट्रक्चर हा आपल्याला स्टॅकिंग रोमध्ये मिळणार आहे. आता नेक्स्ट याच्यामध्ये आपण स्टॅकिंग रो पण बघणार आहोत. तर तेव्हा तुमच्या लक्षात येईल की काय असते स्टॅकिंग रो. सो व्हॉट इट, दॅट इज द first dimension and the second dimensional is in the closed pack structure. First dimensional is in the row, second dimensional is in the planar structure and the stacking of the row. नेक्स्ट जी पॅकिंग आहे, क्लोज पॅकिंग आहे, ती म्हणजे स्क्वेअर क्लोज पॅकिंग आहे. स्क्वेअर क्लोज पॅकिंगमध्ये कोऑर्डिनेशन नंबर हा 4 असतो. म्हणजे एका पार्टिकलच्या अवतीभोवती किती पार्टिकल्स प्रेझेंट राहणार आहे, 4 नेबरिंग पार्टिकल्स प्रेझेंट राहणार आहे. म्हणजे त्याचा कोऑर्डिनेशन नंबर किती होतो आहे, 4. आणि प्रत्येक जो स्पियर आहे पार्टिकलमधला हा 4 स्पियरने टच राहणार आहे. किती स्पियरने टच राहणार आहे, 4 स्पियरने टच राहणार आहे. आणि याचं एक स्पेशलायझेशन म्हणजे याच्या रोमध्ये जे पार्टिकल्स प्रेझेंट असतात ते सगळे सेम टाईपचे पार्टिकल्स प्रेझेंट राहतात. जसे एक्झाम्पल ए म्हणजे प्रत्येक जो पार्टिकल राहणार आहे हा पार्टिकल कसा राहणार आहे, सारखा पार्टिकल राहणार आहे. आणि म्हणूनच त्याला आपण ए टाईप म्हणतो आहे, म्हणजे एकच सेम पार्टिकल प्रेझेंट राहणार आहे. मग बघतो आपण हेक्झॅगोनल क्लोज पॅकिंग. हेक्झॅगोनलचं कोऑर्डिनेशन नंबर आहे 6. आणि म्हणजेच एव्हरी पार्टिकल म्हणजे एव्हरी स्पियर इज द टच बाय द 6 स्पियर. म्हणजे एक जो स्पियर असतो तो किती स्पियरनी अटॅच झालेला असतो, 6 स्पियरनी अटॅच झालेला राहतो. पण ह्याचं एक स्पेशलायझेशन म्हणजे याच्या रोमध्ये डिफरंट टाईप्स असतात. म्हणजे पहिली रो वेगळ्या पार्टिकलची असेल, तर दुसरी रो दुसऱ्या पार्टिकलची असेल, तिसरी रो म्हणजे पहिल्या पार्टिकलची असेल. म्हणून आपल्या मध्ये ज्या रो असतात त्या कशा राहतात, डिफरंट रोज राहतात. म्हणून याचा आपण आपला ए बी टाईपसुद्धा म्हणू शकतो आहे. तर स्क्वेअर क्लोज पॅकिंगमध्ये काय असते, कोऑर्डिनेशन नंबर 4 असते. म्हणजेच स्पियर हा किती याच्याने अटॅच झालेला असतो, एक स्पियर किती याच्याने अटॅच झालेला असतो, 4 स्पियरने अटॅच झालेला राहतो. त्याच्या रोमध्ये सारखेच पार्टिकल प्रेझेंट असतात. म्हणजे ए टाईप्स हा प्रेझेंट राहतो. हेक्झॅगोनलमध्ये काय असते, कोऑर्डिनेशन नंबर 6 असते. आणि प्रत्येक जो स्पियर असतो हा स्पियर 6 स्पियरनी काय केलं असतं, बॉन्डिंग झालेला असतो, टच झालेला असतो. पण याच्यातल्या प्रत्येक रो जी असते ती रो कशी राहणार आहे, डिफरंट राहणार आहे. म्हणजे याचं एक्झाम्पलचं काय देऊ शकतो, ए बी टाईप देऊ शकतो आहे. समजलं सगळ्यांना. चला तर आपण डायग्राममध्ये बघूया. तुम्हाला 3 डायग्राम इथे दिसत आहे. याच्यातली पहिली जी डायग्राम आहे दॅट इज द क्लोज पॅक इन द 1 डायमेन्शन. आपण जे बघितलेलं होतं 1 डायमेन्शनलमध्ये कसे प्रेझेंट राहतात, एका रोमध्ये प्रेझेंट राहतात, एकाला एक टच झालेले राहतात, बरोबर आहे. तर बघा तुम्हाला डायग्राम नंबर एमध्ये दिसत आहे प्रत्येक पार्टिकल एकाला एक टच झालेला आहे. तो झाला तुमचा फर्स्ट डायमेन्शनल पार्टिकल. आता जर आपण सेकंड डायमेन्शनलचं पार्टिकलचा जर विचार करायला लागलो तर सेकंड डायमेन्शनल पार्टिकलमध्ये तुम्हाला डायग्राम नंबर 3 दिसत आहे. दॅट इज द स्टॅगी असते. स्टॅगी म्हणजे बघा पहिली लेअर आणि सेकंड लेअरमध्ये थोडाफार डिफरन्स दिसतो आहे. ओके. आणि ही जी असते तर ही जी लेअर आहे, पहिली लेअर आणि दुसरा पार्टिकल, एक पार्टिकल जोडून दुसरी लेअर तयार करतो आहे, मग लगेच तो एक पार्टिकल पुढे येऊन तिसरी लेअर तयार करतो आहे. तर ही झाली स्टॅगी. आणि त्याच्यामध्ये आपण 2 टाईप्स बघितले होते. एक होता प्लॅनरमध्ये प्रेझेंट होता. तर जे डायग्राम बी आहे, बी डायग्राममध्ये बघा आपण जे सेकंड डायमेन्शनलमध्ये 2 स्ट्रक्चर पाहिले होते, एक प्लॅनर पाहिला होता, एक स्टॅगी पाहिला होता. तर प्लॅनर म्हणजे एक तुम्हाला बीमध्ये प्लॅनर दिसतं, एकावर एक पार्टिकल दिसून राहिले, हे प्लॅनर झाले. आणि सी जो आहे तो स्टॅगी झालेला आहे. हे जे आहे स्टॅगी स्ट्रक्चर आहे. ओके. आणि परत जर आपण स्क्वेअर क्लोज पॅकिंग पाहायला गेलो तर एका पार्टिकलला 4 पार्टिकल अटॅच झालेले असते. डायग्राम नंबर बीमध्ये बघा एक पार्टिकल आहे, त्याच्याभोवती किती पार्टिकल अटॅच आहेत, त्याला 4 पार्टिकल अटॅच आहे. म्हणजे तो झाला तुमचा स्क्वेअर क्लोज पॅकिंग. नंतर बघा तुम्हाला हेक्झॅगोनल क्लोज पॅकिंगमध्ये सुद्धा बघा, हेक्झॅगोनल क्लोज पॅकिंगमध्ये सुद्धा काय दिसत आहे तुम्हाला, एका पार्टिकलला किती पार्टिकल अटॅच आहे, 6 पार्टिकल अटॅच आहे. म्हणून आपण याला काय म्हणतो, हेक्झॅगोनल क्लोज पॅकिंग म्हणतो आहे. किती, हेक्झॅगोनल क्लोज पॅकिंग. म्हणजे तुमच्या स्क्वेअर क्लोज पॅकिंगमध्ये 4 पार्टिकल अटॅच राहणार आहे एका पार्टिकलला. आणि तुमच्या हेक्झॅगोनल क्लोज पार्टिकलला किती राहणार आहे, 6 पार्टिकल प्रेझेंट आहे. या पद्धतीने आपल्याला क्लोज पॅकिंग बघायची आहे. तर ही डायग्राम बघून घ्या आणि या डायग्राममधून तुम्हाला सगळं कळेल.
नेक्स्ट पोर्शन आहे आपल्या सॉलिड स्टेटचा, तो म्हणजे व्हॉइड. व्हॉइड म्हणजे काय? रिकामी जागा. जर आपण एकावर एक पार्टिकल ठेवत आहोत, जसं आपण डायग्राममध्ये पण बघितलेलं होतं की एकावर एक जेव्हा पार्टिकल आपण ठेवत तर त्यांच्यामध्ये थोडीफार गॅप राहते, तिथे एक एम्प्टी स्पेस राहते. त्या एम्प्टी स्पेसला काय म्हटलं जाते? व्हॉइड म्हटलं जाते. आणि व्हॉइड दोन टाईपचे, एक आहे टेट्राहेड्रल व्हॉइड, सेकंड आहे ऑक्टाहेड्रल व्हॉइड. तर टेट्राहेड्रल व्हॉइडमध्ये काय होत आहे? इट इज सराउंडेड बाय द 4 स्पियर. बघा तुम्हाला डायग्राममध्ये दिसत असेल 4 स्पियर, पहिले 3 पार्टिकल आणि त्याच्या मागचा एक 4 पार्टिकल, असे 4 पार्टिकल इथे. इमॅजिनेशन 3 पार्टिकल आपल्याला दिसतात आहे टेट्राहेड्रल होलमध्ये, हे समोरचे 3 आणि मागचा एक झाला तुमचा 4, असे 4 जे स्पियर आहे, हे 4 स्पियर जेव्हा एकामेकाला जॉईन होतो आणि तिथे एक होल तयार होतं, तिथे एक व्हॉइड तयार होतं, तेव्हा त्याला काय म्हटलं जाते? टेट्राहेड्रल होल म्हटलं जाते. ऑक्टाहेड्रल व्हॉइडमध्ये 6 किंवा 8 पार्टिकल जेव्हा एकत्र येतात, अटॅच होतात आणि अटॅच झाल्यानंतर त्यांच्यामध्ये जे होल तयार होतं, डायग्राममध्ये बघा समोर 3 दिसत आहे, मागे 3 दिसत आहे तुम्हाला, आणि मध्ये एक व्हॉइड तयार झालेला आहे, एक होल तयार झालेला आहे. म्हणजे जेव्हा हे एकत्र ओव्हरलॅपिंग होतात, दोन्हीही लेअर एकावर एक ओव्हरलॅपिंग होतात आहे, तेव्हा तिथे काय तयार होतात आहे? एक ऑक्टाहेड्रल व्हॉइड तयार होतो आहे. तर व्हॉइड म्हणजे काय? व्हॉइड म्हणजे एक असलेली रिकामी जागा. जेव्हा एकावर एक पार्टिकल लेअरिंगमध्ये येतात, तेव्हा लेअरिंगमध्ये आल्यानंतर त्या पार्टिकलच्या मध्ये जी गॅप तयार होते, जी एम्प्टी स्पेस तयार होते आहे, ती एम्प्टी स्पेस म्हणजे काय झाला? आपला व्हॉइड झालेला आहे. 2 टाईपचे व्हॉइड्स आपण बघतो आहे, एक आहे टेट्राहेड्रल व्हॉइड, सेकंड आहे ऑक्टाहेड्रल व्हॉइड. आणि टेट्राहेड्रल आणि ऑक्टाहेड्रल व्हॉइडमध्ये फरक काय आहे? तर टेट्राहेड्रल व्हॉइडमध्ये 4 स्पियर आहेत, 4 स्पियरला जेव्हा अटॅच केल्यानंतर एक व्हॉइड तयार होतो आहे, तो झाला तुमचा टेट्राहेड्रल व्हॉइड. ऑक्टाहेड्रलमध्ये 6 किंवा 8 जेव्हा लेअर एकत्र येतात पार्टिकलच्या, तेव्हा म्हणजे 6 किंवा 8 पार्टिकल मिळून एक जो होल तयार होतो, त्याला आपण काय म्हणतो आहे? ऑक्टाहेड्रल व्हॉइड म्हणतो आहे. बघा तुम्हाला व्हॉइडचे 2 डायग्राम दिसत आहे, एक आहे टेट्राहेड्रल व्हॉइड, सेकंड आहे ऑक्टाहेड्रल व्हॉइड. टेट्राहेड्रल व्हॉइडमध्ये बघा 3 पार्टिकल समोरचे, मागचा एक 4 पार्टिकल झालेला आहे, आणि यांच्यामध्ये जो होल आहे तो झाला आपला टेट्राहेड्रल होल. सेकंड ऑक्टाहेड्रल होलमध्ये बघा समोरचे 3 पार्टिकल दिसत आहेत आणि मागचे 3 पार्टिकल दिसत आहे. जेव्हा हे एकत्र ओव्हरलॅपिंग होतात आहे, तेव्हा जो व्हॉइड तयार होतो आहे, तो म्हणजे ऑक्टाहेड्रल व्हॉइड. डायग्रामवरनं तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलंच असेल. नेक्स्ट पोर्शन आहे, दॅट इज द पॅकिंग एफिशियन्सी. एफिशियन्सी म्हणजे हाऊ इट इज कॅपेबल टू पॅकिंग द एनी सॉलिड. म्हणजे आपल्याकडे सॉलिड आहे, तर सॉलिडमध्ये आता आपण व्हॉइड बघितलेला आहे. व्हॉइड म्हणजे एक एम्प्टी स्पेस असतो, एम्प्टी स्पेसला सोडून बाकीची जी स्पेस असते ती पूर्ण फुलफिल झालेली असते, पॅकिंग असते. तर ह्या पॅकिंगला आपल्याला प्रत्येक याच्यामध्ये काढायचं आहे. म्हणजे तुम्हाला सिंपल क्यूबिकमध्ये पॅकिंग काढायची आहे, त्याची तुम्हाला इफिशियन्सी काढायची आहे, ते आपण त्यासाठी आपल्याला तो फॉर्म्युला पण लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला बॉडी सेंटरची पण इफिशियन्सी काढायची आहे, फेस सेंटरची पण इफिशियन्सी काढायची आहे. तर ही इफिशियन्सी काढण्यासाठी आपल्याला या फॉर्म्युल्याची खूप गरज पडते, आणि याच्यावर आपल्याला प्रॉब्लेमसुद्धा विचारले जातात आणि एक्झाममध्ये हा इफिशियन्सी काढायला येतो. म्हणून सो बी अलर्ट. सो याचा फॉर्म्युला आहे पॅकिंग इफिशियन्सी इज इक्वल टू द व्हॉल्यूम ऑक्युपाय बाय द पार्टिकल इन द युनिट सेल. म्हणजे ज्या पूर्ण युनिट सेलमध्ये किती पर्सेंटेजमध्ये किती व्हॉल्यूम हा पार्टिकलने ऑक्युपाय केलेला आहे, आणि टोटल अपॉन द टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल, आणि युनिट सेलचा टोटल आणि त्या टोटलमधनं किती व्हॉल्यूम ऑक्युपाय केलेला आहे इंटू द 100. या पद्धतीने आपल्याला पॅकिंग इफिशियन्सी काढायची आहे. पॅकिंग इफिशियन्सी काढत असताना आपल्याला व्हॉइड पण काढायचं आहे, म्हणजे किती प्रमाणामध्ये एम्प्टी स्पेस एखाद्या युनिट सेलमध्ये प्रेझेंट असतो आणि किती पर्सेंटेजमध्ये ती पूर्णपणे पॅकिंग असते. तर पॅकिंगला काढण्यासाठी आपल्याला फॉर्म्युल्याची गरज पडणार आहे, तो म्हणजे व्हॉल्यूम ऑक्युपाय बाय पार्टिकल इन द युनिट सेल. म्हणजे एका पार्टिकलला एका युनिट सेलमध्ये किती पार्टिकल व्हॉल्यूम ऑक्युपाय झालेला आहे अपॉन द टोटल व्हॉल्यूम ऑफ द युनिट. म्हणजे तो पूर्ण युनिटचा व्हॉल्यूम किती आहे, आणि याला मल्टिप्लाय कितीने करायचं आहे? 100ने करायचं आहे. तर यानंतरचं आपण पॅकिंग इफिशियन्सी काढणार आहोत, SCC, BCC आणि FCC. म्हणजे सिंपल क्यूबिक, बॉडी सेंटर्ड क्यूबिक आणि फेस सेंटर्ड क्यूबिक. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी ते तुम्हाला सांगणार आहे. तोपर्यंत याचं पूर्ण तुम्हाला रिवाईज करायचं आहे. ओके.